नमस्कार मित्रांनो, माझ्या शिवार चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आपण शेणखतासाठी आपलं जर घरचं शेणखत नसेल तर एकरी आपण 20-20, 30-30 हजाराचं शेणखत टाकत असतो. पण त्याला पर्याय आपण काय करू शकतो मित्रांनो? जर शेणखतच आपल्याकडे नसेल तर काय करू शकतो? तर अगदी कमी खर्चात आपल्याला जर करायचं असेल तर मी आज जे तुम्हाला सांगतो आहे त्याप्रमाणे तुम्ही अवलंब करा. व्हिडिओला चालू करूया. तर मित्रांनो, आता तुम्हाला शेत दाखवतो आधी. तर आता हे बघितलं असेल तुम्ही, ऊस गेला आहे, कुट्टी मारलेली, आपण कुट्टी मारून रोटर मारलेला. 15-20 दिवस आता असंच रान पडून होतं. त्यामुळे काय झालं आहे, पाला कुजाय चालू झालेला आहे आणि आता आपण सऱ्या सोडलेल्या आहेत. पण त्याच्यात पण एक ट्विस्ट आहे. गंमत काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. तर मित्रांनो, आपण आता त्यात काय केलेलं आहे, आपण ताग विस्कटलेला आहे. ज्या म्हणजे सऱ्या सोडायच्या आधी रोटर मारल्यानंतर आपण ताग त्याच्या विस्कटला आहे आणि ताग विस्कटून मग काय केलं आहे, सऱ्या सोडल्या त्या. तर त्याच्यामुळे काय झालं आहे की आता हे जर ताग असल्यामुळे काय झाले, माती तागावालेली आहे आणि त्यामुळं ताग पूर्ण मुजलेला आहे. आता काय करायचं आहे, आपण इथं आपली पाईपलाईन आहे, इथून सबलाईन इकडं टाकणार आहे आपण आणि सबलाईन टाकून आपण स्प्रिंकलर लेझर ड्रिप आहे ते जोडणार आहे. पाटानं पाणी देणार नाही आपण, लेझर ड्रिपनंच पाणी पाजणार आहे. तर तशा पद्धतीनंच आपण पाणी पाजायचं आहे. जर नसेल तर तुम्ही पाट पाणी पाजू शकता, पण पाट पाण्याला वेळ जास्त जाणार आहे. 3 ते 4 दिवस पाणी प्यायला जाऊ शकतात. त्यामुळं लेझर ड्रिप आपण जोडणार आहे. खाली जरी बघितलं, हे जे कोपऱ्यात दिसते तुम्हाला, तर तिथे एक पाईप आहे, तिथून आपण सबलाईन टाकणार आहे आणि त्याला इकडून कनेक्शन इकडे देणार आहे. आता ते पण ठिबक जोडताना आपण काय गंमत करणार आहे ते मी तुम्हाला उद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तर अशा पद्धतीने तागाचं नियोजन करायचं. आता तागच का, तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून डेलच्या वापरू शकताय, उडीद मूग असं कुठलं पण बी वापरू शकताय, किंवा हरभरा असेल, हरभरा पीकसुद्धा बेवडीसाठी चांगला आहे. पण आपल्याला ताग मिळतो आणि आपल्या आसपासच्या कारखान्यात जर ताग अवेलेबल असेल तर त्याला 50% सबसिडी मित्रांनो कारखाना हा देत असतो. त्यामुळं आपलं निम्मे पैसे वाचतात. आता माझं 50 गुंठ क्षेत्र आहे, तर त्यासाठी आपण 60 किलो ताग आणलेला, त्यातला एक 5 ते 6 किलो ताग राहिलेला आपला. म्हणजे गुंट्याला 1 किलो साधारणतः ताग लागतो. 1 किलोप्रमाणे 50 गुंट्याला 50 किलो ताग लागतो मित्रांनो. तर याचा फायदा काय होणार आहे की जर आपल्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण वाढणार आहे, ज्यावेळी ताग येणार आहे त्यानंतर तुम्हाला मी मुजवताना वगैरे व्हिडिओ टाकेन. पण त्याचा फायदा असा आहे की शेणखताची आपल्याला गरज भासून देत नाही आणि पहिल्या 3 ते 4 महिन्यात ऊसाला एकदम चांगला रिझल्ट देण्याचं काम हे ताग करत असते. ताग मुजवल्यानंतर त्याचे अवशेष जे कुसतात त्याच्यातून जे तुमच्या जमिनीला चांगले नत्र जास्त मिळतं. बाकीचं स्फुरद पालाश थोडं प्रमाण कमी असते, पण नत्राचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे काय होतं, सुरुवातीला ज्यावेळी आपल्याला ऊसाला नत्राची गरज असते त्यावेळी नत्र आपल्या जमिनीमध्ये जास्त असते आणि परिणामी आपला ऊसा पिकाला याचा भरपूर फायदा होतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो नियोजन आहे. आता सरी आपण सोडलेले आहे, उद्या पाईपलाईन जोडून घ्यायची आहे. उद्या पाईपलाईन जोडून घेऊन 11 ते 12 वाजेपर्यंत पाणी आपण चालू करणार आहे. चालू केल्यानंतरसुद्धा तुम्हाला मी दाखवतो, कारण लेझर स्प्रेचा नजारासुद्धा बघण्यासारखा आहे आणि तो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, उगाच पैसे खर्च करत बसू नका. 4-4.5 हजार रुपये एकराला आपल्याला सबसिडी मिळाली तरी एक 2 ते 3 हजार रुपयेमध्ये आपला ताग होतो आहे आणि नाही मिळाली तरी 5 हजारपर्यंत आपल्याला 40 किलोचं बाचकं मिळतं आहे. तर ते घ्या, ताग टाका, डेलच्या टाका, हरभरा काय उडीद किंवा सगळं मिक्स टाकलं तरी काही हरकत नाही. सगळं मिक्स टाकलं तरी एकदम चांगलंच आहे. ते तुमच्या पिकासाठी अतिशय उत्तम ठरते. त्यामुळं अशा पद्धतीने नियोजन करा आणि तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, चॅनल लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.